एक्सरसाइजमधलं प्रॉब्लेम नंबर 8 बघायचं आहे. नाना अँड नानी आर पार्टनर्स इन पार्टनरशिप फर्म शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इक्वली. You are required to give effect of adjustments in profit and loss account and balance sheet with the help of following information. बघायचं फक्त इन्फॉर्मेशन दिलेलं आहे, त्यानुसार आपल्याला फक्त प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट ही दोनच काढायचं आहे. तर ट्रेडिंग वगैरे काढायचं काही गरज नाही आहे. नाना नानी पार्टनर्स आहे. इक्वली प्रॉफिट अँड लॉसेस इक्वली आहे. शेअरिंग रेशो दिलेला आहे. आता ट्रायल बॅलन्स बघा. इन्शुरन्स दिलेले आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये येणार. म्हणजे जे काही अमाऊंट आहे सगळं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीटचं रिलेटेडच असणार. तर लँड अँड बिल्डिंग हा बॅलन्स शीटमध्ये इथं ब्रॅकेटमध्ये दिलेला आहे बघा. म्हणजे हा हिडन ॲडजस्टमेंट. ॲडिशन ऑफ 20,000 विथ इफेक्ट फ्रॉम 1 जुलै 2018. म्हणजे हा डेट असेटसाठी डेट दिला असतील तर हा डेप्रिशिएशन काढायला यूज होत असतो. आता इथं लँड अँड बिल्डिंग 50,000 आहे. ह्यात ॲडिशन 20,000 आहे ना, ते 20,000 कधी खरेदी केलेत म्हणजे 1 जुलैला. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे म्हणजे ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जुलैमध्ये दिला असतील तर ऑब्वियसली 9 महिने म्हणजे डेप्रिशिएशन काढताना 20,000 वरती आपल्याला 9 महिन्याचं डेप्रिशिएशन काढावं लागणार. म्हणजे हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीटमध्ये सेकंड इफेक्ट, फर्स्ट इफेक्ट बॅलन्स शीटमध्ये, सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. नेक्स्ट सॅलरीज आहे. सॅलरीज बॅलन्स शीटमध्ये. एक्सपोर्ट ड्युटी सॅलरीज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. एक्सपोर्ट ड्युटी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. इंटरेस्ट हा पण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. फर्निचर आणि डेटर्स हे दोन्ही बॅलन्स शीटमध्ये. नेक्स्ट क्रेडिट साईड बघा. कॅपिटल बॅलन्सेस आहे. हा बॅलन्स शीटमध्ये दाखवायचं. तर 10% बँक लोन टेकन 1 ऑक्टोबर 2018. बघा इथं पण ऑक्टोबर आहे म्हणजे हा 6 महिन्याचा. हा 10% हे पण हिडन ॲडजस्टमेंट आहे. हा 10% आहे. हा बँक लोनवरती 10% इंटरेस्ट आहे. म्हणजे हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड घ्यायचं. डेबिट साईड आणि बॅलन्स शीटमध्ये लोनमध्ये तेवढं अमाऊंट लेस करायचं. म्हणजे इथं काय 10% 30,000 वरती 10% आणि 6 महिन्यासाठी एवढं करायचं. तर नेक्स्ट इंटरेस्ट आहे. हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. बिल्स पेएबल बॅलन्स शीट. आता ॲडजस्टमेंट बघू आपण. ॲडजस्टमेंट इथं 2 प्रिंट झालेलं नाही आहे. तर इथं बघा. फर्स्ट ॲडजस्टमेंट ग्रॉस प्रॉफिट अमाऊंटेड ₹2 म्हणजे ग्रॉस प्रॉफिट डायरेक्ट दिलेला आहे. हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये घ्यायचं. नेक्स्ट इन्शुरन्स पेड फॉर 15 months विथ इफेक्ट 1/4/2018. इन्शुरन्सचा अमाऊंट इथं अमाऊंट ट्रायल बॅलन्समध्ये दिलेत बघा 15,000. म्हणजे हा 15 मंथसाठी दिलेला आहे. म्हणजे 1/4/2018 पासून म्हणजे पूर्ण वर्षभराचं घ्यायचं. म्हणजे इफेक्ट फ्रॉम 1/4/2018 म्हणजे जे अमाऊंट ट्रायल बॅलन्समध्ये दिले ते 15 मंथसाठी. म्हणजे 15,000 हाय म्हटल्यावर 1,000 1 महिन्यासाठी. त्या पद्धतीनं आपल्याला किती पाहिजे 12 महिन्याचं म्हणजे 3 महिन्याचं म्हणजे 3,000 प्रीपेड म्हणून दाखवायचं. म्हणजे हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट असेटमध्ये प्रीपेड आहे. बॅलन्स शीट असेट्स आहे. आता इथं डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग 10% आणि फर्निचर म्हणजे लँड अँड बिल्डिंगचं ॲडिशन वगैरे आहे त्या पद्धतीनं हे डेप्रिशिएशन काढायचं. त्याच्यानंतर फर्निचर 5%. मग नेक्स्ट राईट ऑफ 1,000 बॅड डेट. मग मेंटेन RDD म्हणजे सन्ड्री डेटर्समध्ये आधी बॅड डेट ॲडजस्टमेंट करायचं, मग RDD ॲडजस्टमेंट करायचं. क्लोजिंग स्टॉक डायरेक्ट अमाऊंट दिले आहे. क्लोजिंग स्टॉक हा ट्रेडिंगमध्ये घ्यायचं आणि नेक्स्ट बॅलन्स शीट. ट्रेडिंग काही इथं नाही तरीसुद्धा आपल्याला सांगावं लागतंय. फर्स्ट इफेक्ट ट्रेडिंग आणि सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटमध्ये. ओके. बघा नाना नानी पार्टनर्स
तर इथं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट हे दोनच काढायचे आपल्याला. ओके. आता फर्स्ट इन्शुरन्स. इन्शुरन्सचं ॲडजस्टमेंट आहे बघा, म्हणजे इनर कॉलम मध्ये घेतो 15,000. नेक्स्ट लँड अँड बिल्डिंग इन बॅलन्स शीट मध्ये लँड अँड बिल्डिंग बॅलन्स शीट हे हिडन ॲडजस्टमेंट आहे इनर कॉलम मध्ये घेतलेला. नेक्स्ट हिडन ॲडजस्टमेंट 20,000. आता बघा 50,000 लँड अँड बिल्डिंग अमाऊंट आहे आणि ह्याची 20,000 हा 20,000 लँड अँड बिल्डिंगचं किती 1 जुलै म्हटले, म्हणजे हा 20,000 वरती 20,000 डेप्रिसिएशन काढावं लागणार. किती 9 महिन्यासाठी. किती पर्सेंट डेप्रिसिएशन दिले ते नंतर आपण वर्किंग नोट मध्ये बघू आपण. ओके. आता ह्याच्यावरती किती आहे पूर्ण वर्षभरासाठी ते करायचं आहे. तर नेक्स्ट सॅलरीज आहे. सॅलरीज ॲडजस्टमेंट आहे का? सॅलरीज काही ॲडजस्टमेंट नाही आहे, डायरेक्ट ऑटो मध्ये 5,000. नेक्स्ट एक्सपोर्ट ड्युटी. एक्सपोर्ट ड्युटी 2,500. 2,500. बघा इंटरेस्ट. इंटरेस्ट त्याचं पण काही ॲडजस्टमेंट वगैरे काही नाही आहे बघा. डेटर्स तर इंटरेस्ट 1,000. नेक्स्ट फर्निचर ह्याची ॲडजस्टमेंट आहे. फर्निचर इनर कॉलम मध्ये 40,000. ओके. नेक्स्ट डेटर्स ह्याची पण ॲडजस्टमेंट आहे. आता डेटर्स, तर डेटर्सचं बॅड डेट वगैरे आहे का? हो आहे, म्हणजे इनर मध्ये घेऊया 26,000. आता ट्रायल बॅलन्सचा क्रेडिट्स आहे. कॅपिटल फिक्स अमाऊंट फिक्स आयटमचं कोण नाना नानी. नानाचं बॅलन्सिंग फिगर. इथं ड्रॉइंग वगैरे काही नाही, जे डायरेक्टली आपण एकच लाईन बास. नाना नानीचं जे काही प्रॉफिट असेल तर प्रॉफिट, लॉस असेल तर लॉस, ते डिस्ट्रीब्युशन द्यावं लागेल. 50,000 50,000. इथं पण नाना नानी 50,000 50,000. नेक्स्ट 10% बँक लोन. लिहिता आधी 10% बँक लोन किती 30,000 आहे. 30,000 हिडन ॲडजस्टमेंट आहे ह्याचं पण किती 1 ऑक्टोबर, म्हणजे 30,000 बँक लोन आहे, त्याची 10% बँक लोन आणि 1 ऑक्टोबरला आहे, म्हणजे 6 महिन्यासाठी इंटरेस्ट द्यावं लागणार. म्हणजे इथं पण 10% म्हणजे हा 10%ला 30,000 होणार. त्याचा निम्मे म्हणजे 6 महिन्यासाठी म्हणजे निम्मे म्हणजे 1,500 असं घेऊ शकतो. ऍड इंटरेस्ट 1,500 किती
31,500. त्याचा इंटरेस्ट इथं आता इंटरेस्ट ऑन बँक लोन असं घेऊ शकतो आपण किंवा ऍड करू शकतो. अशा पद्धतीने सेपरेट घेतलं तर चालेल. त्याच्यानंतर इंटरेस्ट रिसिव्ड पण आहे बघा. म्हणजे रिसिव्ड म्हणजे हा डेटर्स मध्ये सॉरी क्रेडिट साइड अमाऊंट आहे. म्हणजे इथं ग्रॉस प्रॉफिट यायचंय बाय इंटरेस्ट 1,500. नेक्स्ट बिल्स पेएबल. बिल्स पेएबल 8,000. ओके. आता ऍडजस्टमेंट बघू. ग्रॉस प्रॉफिट दिलेलं ग्रॉस प्रॉफिट बाय gross profit brought down directly 34,500. सध्या नेक्स्ट ऍडजस्टमेंट इन्शुरन्स पेड फॉर 15 months with effect from 1/4/2008. 1/4/2000 म्हणजे ओपनिंग डेट आहे हे. म्हणजे 15,000 हा अमाऊंट 15 महिन्यासाठी. म्हणजे हा इथं लेस प्रीपेड असणार. प्रीपेड फॉर 3 months म्हणजे 3,000 तर 12,000. ओरली आपण करू शकतो. म्हणजे नेक्स्ट इथं 2-3 लाईन सोडून प्रीपेड इन्शुरन्स हाऊ मच 3,000. नेक्स्ट ऍडजस्टमेंट डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग 10%, फर्निचर 5%. आता फर्निचरचं इथं लेस डेप्रिसिएशन 5% आहे. म्हणजे इथं 2,000 होतो 38,000. आणि ह्याची लेस डेप्रिसिएशन काढायचं. आता ह्याचं किती टक्के लँड अँड बिल्डिंगचं 10% आहे. म्हणजे इथं केले एडिशन अमाऊंट आहे 20,000चं. फक्त हा 20,000 पार्ट ऑफ द लँड अँड बिल्डिंगचं 20,000चं 10% आणि 9 महिन्यासाठी. आणि उरलेलं सगळं ह्याच्यावरती 10% असं घेऊ. आता ह्याचं बघा किती होते. हे 2,000 मग हे प्लस ह्याची 3,000 म्हणजे टोटल डेप्रिसिएशन किती 4,500. 4,500 आउटर कॉलम मध्ये 45,500. हे तर डेप्रिसिएशन आपण घेऊया. दोन डेप्रिसिएशन असल्यामुळे डेप्रिसिएशन ऑन कुठलं लँड अँड मी शॉर्ट मध्ये लिहितोय तर L&B. लँड अँड बिल्डिंगचं किती 4,500 आणि फर्निचरचं 2,000 6,500 टोटल. तर नेक्स्ट राईट बॅड डेट आहे 1,000 लेस बॅड डेट 25,000. नेक्स्ट RDD 5% आहे. म्हणजे 25,000 वरती 5% RDD काढावं 5%. आता हे पण आपण ओरली करू शकतो. 2,500 हा 10%ला 5% म्हणजे 12,500 असं होते काय बघा. 25,000 5% म्हणजे 5 25 नाही 12,000
added how much? 1000. Okay. आता नेक्स्ट क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यू. क्लोजिंग स्टॉक इथं काय ट्रेडिंग नाहीये, डायरेक्ट आपण फक्त बॅलन्स शीट मध्ये घेऊया. क्लोजिंग स्टॉक क्लोजिंग स्टॉक किती आहे? 34,500. ग्रॉस प्रॉफिट पण तेवढंच. प्रॉफिट अँड नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस काढायचा, मग पण तिकडे जाणार. $28,500 ओके. क्रेडिट साइड टोटल 36,000 आणि टोटल एक्सपेन्सेस 30,750. म्हणजे कमी आहे, म्हणजे प्रॉफिट झालं 5,000. 36,000 टोटल. बॅलन्स शीट सॉरी नेट प्रॉफिट नाना नानी किती आहे प्रॉफिट? 5,250. त्यांचं इक्वली आहे. 2 जा 4, 2 6 जा 26, 25. ओके. आता इथं ऍड नेट प्रॉफिट किती? 26, 25. ऍड नेट प्रॉफिट 26, 25, 52, 6, 25, 52, 6, 25. ओके. आता बॅलन्स शीट. $1,44,750. इकडे पण तेवढं येते काय बघूया. $1,44,750. ओके.